ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही। मी जयंत थोरे व मी तीर्थशा चव्हाण, आम्ही दोघे आजच्या या कार्यक्रमात आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। रसिक हो, जीवनाला हवी असते प्रकाशाची साथ। रसिक हो, जीवनाला हवी असते प्रकाशाची साथ। अज्ञानाचा अंधार जाळी समयची, तेज ज्ञानाचे पसरावे अवघ्या या जगात। चला दीप प्रज्वलनाने करूया कार्यक्रमाची सुरुवात। मी मंचावर उपस्थित मान्यवरांना विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन करावे व ईशस्तवन करण्यासाठी प्रशालेच्या संगीत शिक्षिका सौ रमा कुलकर्णी मॅडम येत आहेत। आज आपल्याला लाभलेल्या प्रमुख पाहुण्यांची ओळख करून देणार आहे। आजच्या आपल्या प्रमुख अतिथींचे नाव श्रीयुत मार्तंड हरिहर कुलकर्णी असे आहे। त्यांचे शिक्षण BSc M.Ed असे आहे। सध्या सर सुयश विद्यालय येथे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत। तसेच अनेक संस्थांवर ते पदाधिकारी म्हणून कामकाज पाहत आहेत। उदाहरणार्थ उमलताना या समुपदेशन केंद्राचे संचालक, झेम फाउंडेशन या संस्थेचे संचालक म्हणून ते काम पाहतात। त्याचप्रमाणे सरांना सोलापूर आकाशवाणी येथे प्रेरणा दिनानिमित्त प्रमुख अतिथी म्हणूनही बोलवण्यात आले। आजच्या आपल्या पाहुण्यांना लाभलेले पुरस्कार असे आहे: महामहोपाध्याय दत्तू वामन पोद्दार आदर्श विद्यार्थी, प्रेरणा शिक्षण संस्थेचा आदर्श शिक्षक पुरस्कार, साथी फाउंडेशन तर्फे उपक्रमशील शिक्षक पुरस्कार, तसेच प्राचार्य KP मंगळवेडेकर गुणवंत शिक्षक पुरस्कार, अशा अनेक पुरस्कारांनी सर सन्मानित आहेत। असे बहुआयामी व्यक्तिमत्व आपल्याला येथे प्रमुख अतिथी म्हणून लाभले हे आपले भाग्यच। धन्यवाद। स्वप्नांना बघायला वास्तवाचे डोळे लागतात, स्वप्नांना जिंकायला यशाचे बळ लागते, यशस्वी होण्यासाठी कष्टाचे प्रयत्न लागतात, त्या प्रयत्नांना बळ येण्यासाठी गुरूंचे आशीर्वाद लागतात। नमस्कार, मी वैष्णवी उमेश नाळे इयत्ता 7वी अ या वर्गात शिकत असून आज आपणासमोर आपल्या आयुष्यातील गुरूंचे महत्त्व या गुरुपौर्णिमे दिवशी सांगण्यासाठी उभी आहे। गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। भारतीय संस्कृतीमध्ये गुरूंचा गौरव गुरु साक्षात परब्रह्म अशा प्रकारे केला जातो। ज्ञानाचे क्षेत्र कोणतेही असो ते साध्य करण्यासाठी प्रत्येकाला गुरूंची आवश्यकता असते। म्हणजेच कोणती कला व ज्ञान अवगत करण्यासाठी गुरु हा हवाच। संस्कृतीमध्ये गुरु शिष्य परंपरा फार प्राचीन काळापासून आपल्याला बघावयास मिळतात। आपल्या संस्कृतीमध्ये गुरूंना ईश्वराचे स्थान दिले गेले आहे। गुरु आपल्या जीवनामध्ये ज्ञानाचे प्रकाश घेऊन येतात। त्यामुळे आपण दरवर्षी आषाढी पौर्णिमेला गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करतो। ही गुरु पौर्णिमा भारताबरोबरच जगामध्येही साजरी करण्यात येते। या दिवशी सर्व विद्यार्थी आपापल्या शिक्षकांकडून आशीर्वाद घेतात। गुरुविन न मे ज्ञान, ज्ञानाविन न होई जग सामान्य, जीवन भवसागर तराया, चला वंदो गुरुराया। गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा असे सुद्धा म्हटले जाते, कारण या दिवशी महर्षी व्यास यांचा जन्म झाला। त्यांच्या स्मरणार्थ आपण दरवर्षी गुरुपौर्णिमा साजरी करतो। माणूस हा सर्व प्राणीमात्रांमध्ये श्रेष्ठ समजला जातो, कारण माणसाजवळ विद्या आहे, ती विद्या देण्याचे काम सुद्धा गुरुच करतात। सामान्य आई आपल्या बालकाची
बालकाची सर्वात पहिली गुरु असते. तिच्याकडून तो बालक सर्व गोष्टी शिकत असतो. म्हणूनच म्हणतात की माता माझी गुरु, माता माझी कल्पतरू. ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला कुंभार आकार देतात, तीच भूमिका शाळेतील शिक्षक पार पाडित असतात. आई वडील आपल्याला जीवन देतात आणि गुरु शाश्वत ज्ञान व कीर्ती देतात. गुरूंचे ज्ञान सागराप्रमाणे अथांग आहे, तसेच गगनाप्रमाणे विशाल आहे. गुरूंचे ज्ञान सागराप्रमाणे अथांग आहे. गुरु विना ज्ञान प्राप्ती नाही. भागवत धर्मियात गुरूंना असामान्य महत्व आहे. म्हणूनच प्रकांड पंडित असलेला चांगदेव महाराजांनी मुक्ताईला आपला गुरु मानले. देवा विन वाव ठाव नाही असा साक्षात्कार विसोबा खेचर यांनी नामदेवांना घडवला होता. भगवंताविषयी त्यांचे अज्ञान दूर केले होते. म्हणूनच संत नामदेवांनी विसोबा खेचर यांना आपले गुरु मानले. संत रामदास हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु होते. अध्यात्म, राजकारण, शक्ती आणि युक्ती, विक्रम आणि वैराग्य याची सांगड कशी घालावी हे त्यांनी शिवरायांना शिकवले. आपल्या संस्कृतीमध्ये असंख्य गुरु शिष्याची उदाहरणे आपल्याला बघावयास मिळतात. यावरून आपल्याला गुरूंची महती, त्यांचे असामान्य महत्व दिसून येते. आपल्या गुरूंचा आपल्यावर मोठ्या प्रमाणावर प्रभाव असतो. गुरुप्रमाणे शिष्य घडत असतो. ना वयाचे बंधन ना नात्याचे जोड, ज्याला अथांग ज्ञान जो देई निस्वार्थ दान. गुरु त्यासी मानावा, देव तेथेची जाणावा, देव तेथेची जाणावा. धन्यवाद. गुरूंच्या प्रती आदर व्यक्त करण्याचा दिवस. आजच्या दिवशी तू तुझ्या गुरूंच्या प्रती आदर कसा व्यक्त करते? आज गुरुपौर्णिमा. मी ना श्रेयस माझी प्रथम गुरु म्हणजे माझी आई. तिला नमस्कार करून तिचे आशीर्वाद घेते व माझ्या शिक्षकांना भेटते. त्यांना भेटू असतो तेव्हा त्यांचेही आशीर्वाद घेते. तू तुझी गुरुपौर्णिमा कशी साजरी करतोस? हो, मी सुद्धा माझ्या शिक्षकांना भेटतो, त्यांना फूल देतो, त्यांचे आशीर्वाद घेतो. आजच्या दिवशी आपल्याला गुरु शिष्यांच्या किती जोड्या आठवतात ना? हो ना, द्रोणाचार्य, एकलव्य, श्रीकृष्ण, सांदीपनी व आता आपली भारताची टीम T20 वर्ल्ड कप जिंकली आहे. त्या टीमचा गुरु सुद्धा राहुल द्रविड होता. हे एक उत्तम उदाहरण आहे. हो, रामकृष्ण परमहंस व स्वामी विवेकानंद ही सुद्धा एक प्रसिद्ध जोडी आहे. रामकृष्ण परमहंस विवेकानंदांना 1881 साली भेटले, जिथे नरेंद्रने गाणे गायले होते, ज्याने रामकृष्ण परमहंस प्रभावित झाले. हो, ही एक भेट म्हणजे स्वामी विवेकानंदांच्या आयुष्यातील एक टर्निंग पॉइंट असल्याचे म्हटले जाते. रामकृष्ण परमहंसांनी नरेंद्राचे व्यक्तिमत्व घडवले व त्याला स्वामी विवेकानंद बनवले. बरं, आजच्या काळातील तुला अजून एक प्रसिद्ध जोडी माहिती आहे का, की ज्याला आपण क्रिकेटचा देव म्हणतो? सचिन तेंडुलकर. व त्याचे गुरु कोण आहेत? रमाकांत आचरेकर. अगदी बरोबर. आधुनिक काळातील गुरु शिष्याचे हे एक उत्तम उदाहरण आहे. आचरेकर सरांमुळेच आज आपल्याला भारतीय क्रिकेट इतिहासातील उत्तम क्रिकेटपटू मिळाला. व एकदा सचिन तेंडुलकर सुद्धा म्हणाला होता की सरळ खेळण्याचे व सरळ राहण्याचे गुण आचरेकर सरांनी आम्हाला शिकवले. हो, एका मुलाखतीत ते म्हणाले होते, आम्हाला तुमच्या जीवनाचा एक भाग बनवल्याबद्दल व तुमच्या कोचिंग मॅन्युअलने आम्हाला समृद्ध केल्याबद्दल धन्यवाद सर. अरे हो, आजच्या काळातील अजून एक जोडी तुला माहित आहे का? कोणती जोडी? माधुरी दीक्षित व सरोज खान. माधुरी दीक्षित धगधग म्हणून प्रसिद्ध आहे. तिला एवढे प्रसिद्ध कोणी बनवले? तिच्या शिक्षकांचा म्हणजे सरोज खान यांचा खूप मोठा वाटा आहे. सरोज खान एका ठिकाणी म्हणाल्या होत्या की माधुरीला कोणताही भाव समजून सांगावा लागत नाही. ही समज तिच्यात आधीपासूनच होती. हो, माधुरी दीक्षित सरोज खान कडून खूप काही शिकली व ती आता बॉलिवूड मधील सर्वोत्तम डान्सर सुद्धा बनली आहे. अशा गुरु शिष्यांच्या जोड्या पाहिल्या, त्यांच्यातील दृढ नाते पाहिले की आपला गुरूंबद्दलचा आदर आणखी वाढतो. यावरून चांगल्या गुरूंप्रमाणे चांगले शिष्यही होणे हे सुद्धा खूप महत्वाचे आहे. असे चांगले शिष्य बनण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करू. हो, नक्कीच प्रयत्न करू. धन्यवाद. 2 अक्षर का ऐसा शब्द है जिसमें सारा संसार समाया हुआ है. गुरु के बिना जीवन नहीं है, क्योंकि गुरु हमें एक अच्छा इंसान बनाता है, शिक्षा देता है और संस्कार बांटता है. गुरु बिन ज्ञान नहीं है. आज इस गुरु पूर्णिमा के शुभ अवसर पर मैं सभी गुरुजनों को वंदन करना चाहती हूँ और मुझे एक अच्छी छात्रा बनाने के लिए मैं धन्यवाद प्रेषित करती हूँ. गुरु क्या है? मेरे लिए गुरु ही सब कुछ है. गुरु माँ है, गुरु पिता है, गुरु ही परमात्मा है. गुरु की जितनी महिमा गाई जाए उतनी कम है. गुरु हमारे जीवन को अंधकार से प्रकाश की ओर ले जाता है, खुद तपता है हमारे लिए, हमारा जीवन बनाने के लिए. हर एक किसी का कोई ना कोई गुरु अवश्य होता है. भगवान के भी गुरु थे और हमारे भी है. गुरु हमारे लिए बहुत मेहनत करता है. गुरु शिष्य की जोड़ी तो बहुत थी, लेकिन ऐसी ही एक जोड़ी मैं आज आपको बताने वाली हूँ. हम सब ने स्वामी विवेकानंद ये नाम तो सुना ही होगा. इनके भी एक गुरु थे जिनका नाम था श्री रामकृष्ण परमहंस. आज मैं इनकी एक घटना बताने वाली हूँ.
ये घटना तब की है जब स्वामी विवेकानंद युवक थे। स्वामी विवेकानंद जी को बचपन से ही सवाल पूछने की बहुत आदत थी। वो हर छोटी बड़ी बातों में सवाल पूछा करते थे। ऐसे ही एक दिन उनके मन में एक सवाल चल रहा था कि भगवान सच में होते हैं क्या, वो कैसे दिखते हैं, उनको किसी ने देखा है क्या। ये सवाल उनके मन में चल रहा था। वो हर दिन आते जाते लोगों से ये सवाल पूछा करते थे, लेकिन कोई भी इन सवालों का जवाब नहीं जानता था। ऐसे ही एक दिन रामकृष्ण जी और स्वामी विवेकानंद जी इनकी मुलाकात होती है। यही सवाल स्वामी विवेकानंद जी रामकृष्ण जी से पूछते हैं। ये सवाल पूछते ही रामकृष्ण स्तब्ध हो गए। इसके पहले भी किसी विषय पर रामकृष्ण जी ने स्वामी विवेकानंद जी को मार्गदर्शन किया था। स्वामी विवेकानंद जी रामकृष्ण जी की आंखों में देख ही रहे थे कि उनको अचानक से उनमें भगवान नजर आए। इस घटना का अर्थ यही है कि गुरु ही हमारे भगवान होते हैं। गुरु कुंभ शेष कुंभ है, गुरु कुम्हार शेष कुंभ है। गड़ गड़ काढ़े कोट, गड़ गड़ काढ़े कोट, अंतर हाथ सवार दे बाहर बाहे चोट, अंतर हाथ सवार दे बाहर बाहे चोट। इस दोहा का अर्थ ऐसा है कि गुरु कुम्हार की तरह होता है और शिष्य घड़े के समान होता है। जिस प्रकार कुम्हार अपना एक हाथ घड़े के भीतर रखता है और अपना दूसरा हाथ घड़े के बाहर रखकर उसे थपथपाकर सही आकार देता है, उसी प्रकार गुरु भी शिष्य को सही आकार देता है। आशा है कि आपको गुरु का महत्व समझ आया होगा। इतना बोलकर मैं अपना शब्दों को विराम लगाना चाहती हूँ। धन्यवाद। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ज्ञानप्रदाय गुरवे नमः। रीश्वरनन्दित श्रुतितत्त्वाय गुरवे नमः। गमगधीभावरसलसिताय गुरवे नमः। मम विधिं रागनरहरिं तं सद्गुरुं नमः। कृपाय परहिताय कृतिनुत गुरवे नमः। दशशतवाद्य वेद्याय पूज्याय मद्गुरवे नमः। निगमावरणे स्वरसिंहासने रागराजराजं तं वरगुरुं नमः। संस्कारं सततं देहि अनवरतं मे आशिषं कुरु स्वरदेवि प्रसादं देहि गुरो। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अद्य गुरुपूर्णिमा, सर्वेभ्यः गुरुभ्यः नमः। अज्ञानं तिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः।
अज्ञानेन आवृत्ते नेत्रे गुरु ज्ञानशलाकया उद्घाटयति। न केवलं विषयज्ञानम् अपितु व्यवहारिक ज्ञानं मौलिक ज्ञानं तथा अनुभव ज्ञानं यच्छति गुरु। भारतवर्षे प्राचीन कालत गुरुभ्यः आचार्येभ्यः अतिमहत्त्वं प्रदत्तम्। एतेषां स्थानं राजस्वपि उच्चतम वर्तते। गुरुणा विना ज्ञानप्राप्तिः असम्भवा। कवयोऽपि गुरुम् ईश्वरादपि श्रेष्ठं मन्यन्ते। जीवनस्य सर्वेषु क्षेत्रेषु गुरोः नितराम् आवश्यकता। गुरुमुखात् आगता विद्या निसन्दिग्धा आत्मसाक्षात्कारे। यशोमे गतं दिक्षुं दानप्रतापात् जगद्वस्तु सर्वं करे यत् प्रसादात् मनश्चेन लग्नं गुरोरङ्घ्रिपदमे ततः किं ततः किं ततः किम्। अहं शुभम सर्वेभ्यः गुणशालिभ्यः आचार्येभ्यः गुरुभ्यः गुरुपूर्णिमायाः शुभाशयान् प्रदाय समापनं करोमि। धन्यवादः। व्यास हे आपल्या भारतातील एक प्रसिद्ध गुरु होते। त्यांनी महाभारताची रचना केली, 4 वेद व हिंदू पुराणे लिहिली। अशा प्रकारे त्यांनी भारतीयांच्या ज्ञानामध्ये मोठी भर घातली। म्हणून त्यांच्या जन्मदिवशी आपण गुरुपौर्णिमा साजरा करणार आहोत। अशाच एका गुरु आणि शिष्या यांच्या जीवनावर आधारित एक नाटिका आता आपण पाहणार आहोत। विचार विनिमय करत बसले होते तेव्हाचा एक प्रसंग। स्वामी, शिवाजी महाराजांची कीर्ती सर्वदूर पसरलेली आहे। ते आपले निस्सीम भक्त आहेत। होय, राजांच्या शौर्याची व प्रजेच्या कल्याणासाठी केलेल्या कार्याची कीर्ती मी ऐकली आहे। मला त्यांना भेटण्याची फार इच्छा आहे। काय झाले महाराज, चिंतेत दिसताय? काही समस्या असेल तर आम्हाला सांगावी। होय, आम्हाला आमच्या गुरूंची तीव्र आठवण येत आहे। आम्ही त्यांच्या भेटीसाठी आतुर झालो आहोत। पुढील मोहिमेच्या तयारीला लागा। त्यासाठी आपण आधी भवानी मातेचे दर्शन घेऊ। शिष्य महाराज, ठीक आहे महाराज, आम्ही तयारीस लागतो। शिष्यांनो, आज आम्हाला भवानी मातेचे दर्शन घेण्याची फार इच्छा आहे। ठीक आहे स्वामी, आम्ही तयारीस लागतो। महामंडळी, असे गुरु शिष्य आपण कधी पाहिले आहे का ज्यांना एकमेकांच्या भेटीची तीव्र ओढ लागली आहे व ते भवानी मातेच्या मंदिरात प्रत्यक्षात भेटतात? जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। साक्षात स्वामी, आम्ही आपल्या भेटीसाठी यशस्वी भव। आम्ही आपल्या भेटीसाठी आतुर होतो। आपला भेटीचा चांगला योगच जुळून येणार हे आमचे भाग्यच नव्हे? होय राजे, या भवानी मातेच्या कृपेनेच आपली भेट झाली। राजे, आम्ही आपल्या पराक्रमाविषयी ऐकले आहे। आज आम्ही तुम्हाला काही वस्तू देणार आहोत, त्याचा उपयोग तुम्ही स्वराज्याच्या उत्कर्षासाठी करावा। स्वामी, आम्हाला आपल्या शब्दांनी प्रेरणा मिळाली आहे। आम्ही राजकारभाराचा त्याग करून आपली सेवा करण्याचा व्यक्त करतो। राजे, क्षत्रिय धर्माचे पालन करा। प्राण गेला तरी धर्म सोडू नका। प्रजेच्या रक्षणासाठी तुमचा जन्म झाला आहे। हे कार्य सोडून ते सेवा करण्यासाठी राहू नका। तुम्ही केवळ चिंतन केले तरी मी तुमच्याकडे येईन। सुखाने आणि आनंदाने राज्य करा। अशा प्रकारे या भेटीमध्ये रामदास स्वामी आपल्या शिष्याला नारळ, माती, खडे व घोड्याची रीत देतात। महाराजांनी माती म्हणजे पृथ्वी जिंकली, खडे म्हणजे गड जिंकले व घोड्याची रीत म्हणजे अश्वदळ संपन्न केली। गुरूंच्या कृपेने महाराजांना कशाचीही कमी भासली नाही। महाराज, आपण आम्हा कल्याणासाठी नारळ दिला आहे। आम्ही अत्यंत संतुष्ट व तृप्त आहोत। आपला आशीर्वाद आमच्यावर व स्वराज्यावर असाच राहू दे। महाराज,
स्वराज्याच्या व धर्मरक्षणाच्या कार्यात आमचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहील. I am Anushka, studying in 9B class. I welcome everyone for celebrating the festival called Guru Purnima. This festival is celebrated in India to show gratefulness towards our teacher, to say a big thank you to them. So on this occasion, I want to tell some famous Guru Shishya pairs in India. The art and the artist. Sachin Tendulkar, Ramakant Achrekar. Rohit Sharma, Dinesh Lad. PV Sindhu, Gopi Chand. Arjuna and Dronacharya. These famous personalities are famous because of their gurus. If their teacher doesn't guide them, they can't reach what they have achieved today. Guru or teacher has always been given an equal position as a god in Hindu culture. Guru gives ideal shape to our life and our career. Importance of Guru in human life is very high. It cannot be expressed in words. Guru finds good qualities in us. He focuses on that qualities and enhances them. Finally, whole world know that qualities. Teacher teaches us discipline, how to focus and work hard. This teaching is helpful for us not only in academic career but also in path of life. When a student achieves the goal, a person happy as equal as our teacher, as equal as our parents is only our teacher. So it is our duty to listen them carefully, follow the path which shown by them and make them proud. In recent, we have seen that our Indian team won the T20 World Cup 2024. The whole team fight together for their nation as well as their coach Rahul Dravid. This is the power of Guru. He can inspire us to do something big in our life. So finally, I say, follow the path of your Guru and make them proud. Thank you so much to my all teachers and happy Guru Purnima to all. अरे म्हणा की आपल्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रुतीताई, पर्यवेक्षिका, उपस्थित सर्व शिक्षक बंधू भगिनी, इतर कर्मचारी वर्ग आणि ज्यांच्यासाठी हा सगळा अट्टाहास केला आहे असे सगळे कोण? अरे तुम्ही म्हणा, आम्ही जोराने, आम्ही. एक कृती सांगणार आहे, तुम्ही करणार का? अंक आणि कृती असं दोन्ही मिळून करायचं. आधी क्रम सांगतो, त्यानंतर लक्ष देऊन करायचं सगळं काही. ठीक आहे? एक म्हणलं की हात वर न्यायचे, तळवे वर आकाशाकडे करायचे. करा सगळे. एक. दोन म्हणल्यानंतर खांद्यावर ठेवायचे. दोन. हे बोट जुळलेली आहेत, खांद्यावर ठेवायचं. तीन म्हणलं की तळवे खाली करायचे, जमिनीला टेकायचे नाही. लक्षात आलं? एक म्हणल्यावर काय करायचं? एक. दोन. तीन. आता मी अंक म्हणणार आहे, कृती तुम्ही करायची. एक. दोन. तीन. तीन. एक. दोन. 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 एक. तीन. दोन. एक. हात खाली. काय झालं माहितीये का? 7:30 बरोबर तुम्ही सगळेजण शाळेत आलात की नाही? आणि इथे येऊन बसलात. इतका सुंदर कार्यक्रम सगळा चालू आहे. गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम आहे. आपण सगळेजण गुरुच्या प्रती या कार्यक्रमामधून आदर भाव व्यक्त करत आहोत. खूप सुंदर भाषणं झाली मुलांची. सगळ्या भाषांमधून भाषणं झाली. माहितीये का तुला? ए बाळा, किती भाषांमधून मनोगत व्यक्त केलं सांग बरं? 4 भाषांमधून. कोणत्या कोणत्या भाषा? या 4 भाषांमधून आपली मनोगत व्यक्त केली, गुरूंबद्दलचा आदर व्यक्त केला. इतकं सगळं का करायचं? कशासाठी करायचं? आम्ही रोज आमच्या शिक्षकांना भेटतो.
रोज शिक्षक आमच्या वर्गामध्ये येतात, नाही असं नाही, आम्हाला सगळं काही सांगत असतात, उपदेश करत असतात. मग आज असा काय विशेष दिन होता? तर मगाशी पण उल्लेख त्यामध्ये झाला की आजचा जो दिन विशेष आहे तो आहे व्यास पौर्णिमा. महाभारत कोणी लिहिलं माहितीये आपल्याला? कोणी लिहिलं महाभारत? महर्षी व्यास. या व्यासांनी महाभारत लिहिलं. आद्य कवी असं आपण त्यांना म्हणतो. त्यांच्याच वाणीमधून महाभारत आणि गीता सुद्धा त्यामधून बाहेर पडली. अशा या व्यासांची जयंती आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी म्हणजे उद्या तिथीनुसार ज्याला आपण म्हणूया ती आपण साजरी करत असतो. आणि मग आपल्या गुरुप्रती सुद्धा आपण एक आदर, श्रद्धाभाव आपल्या मनामध्ये असला पाहिजे. कारण आपलं आयुष्य जे आहे ते सगळं या गुरु आज्ञेप्रमाणे असतं. आणि आपल्या भारतीय परंपरेमध्ये, संस्कृतीमध्ये गुरुला अतिशय महत्व आहे. म्हणजे गुरु जर नसेल एखाद्याला तर त्याचं मडकं कच्चं आहे असं समजलं जातं. ते मुक्ताबाईची गोष्ट माहिती आहे तुम्हाला, आहे ना, की प्रत्येकाच्या डोक्यावरती ते मडकं ठेवलं जातं. मग कच्चं आहे का पक्क नाही हे सांगितलं जातं. पण ते नामदेवाचं मडकं कसं असतं? कच्चं असतं. मग कच्चं का आहे? तर त्यांनी गुरुच केलेला नव्हता. म्हणजे आपल्या संस्कृतीमध्ये, आपल्या भारतीय परंपरेमध्ये गुरुला हे अनन्य साधारण महत्व आहे. आणि मग जसं आपण आता व्यासांना आद्य गुरु, आद्य कवी असं म्हणतो, तसं आपली पहिली गुरु कोण असते? तर आपली पहिली गुरु असते आपली आई. आई जन्म देते, तिच्यामुळे आपण या पृथ्वी तलावर येतो, हे जग पाहतो. तिचे सगळे अनुभव आपल्यासोबत जन्मापासूनच असतात. आणि मग ती आपली पहिली गुरु असते. आणि मग हे जे काही गुरु शिष्य, गुरु परंपरेचं नातं आहे हे आपल्या जन्माच्या आधीपासूनच आपण आईच्या गर्भामध्ये असतानाच आपल्याला ते त्या ठिकाणी लागू होत असतं. आणि मग हे नातं आपण जसं जसं पुढे जातो तसतसं आपल्या गुरुच्या संकल्पना बदलत जातात. मग आपण शाळेमध्ये येतो, शाळेतल्या ज्या टीचर असतात त्या आपल्या गुरु असतात. त्या सांगतील तसं आपण सगळं काही त्यांचं ऐकत असतो. आपण थोडं मोठे होतो, माध्यमिकला जातो, शिक्षक आपले त्या ठिकाणी गुरु होतात. आपण कॉलेजमध्ये जातो, काही मित्र सुद्धा आपले गुरु असतात. आणि आता मगाशी उल्लेख केला की जो जो जयाचा घेतला गुण तो तो मी गुरु केला जाण असं म्हटलं जातं. म्हणजे माझा गुरु कोण आहे? तर माझा गुरु एक असू शकेल का? एक कोणीतरी परंपरेनुसार गुरु असणार आहे. परंतु मी ज्याच्याकडून जो काही गुण घेणार आहे ना तो माझा गुरु असणार आहे. मग हे गुण कोणते घ्यायचे हे आपल्यावर अवलंबून आहे. हळूच पेन्सिल चोरणारा मित्र माझा गुरु होऊ शकतो का? होऊ शकतो? नाही. चप्पल लपवणारा मित्र माझा गुरु होऊ शकतो का? गृहपाठाची वही गायब करणारा मित्र माझा गुरु होऊ शकतो का? मग गुरु कोण होणार माझा? अरे वा, खूप छान. हा, व्हेरी गुड. त्यासाठी टाळ्या वाजवा. जो आपल्याला चांगलं मार्गदर्शन करतो, आपण कुठे चुकत आहोत हे जो सांगतो तो आपला त्या ठिकाणी गुरु असतो. मग छोट्या छोट्या गोष्टींमधून मित्रांनो आपल्याला हे सगळं काही करता येतं. आपण पाहतो ग्राउंडवरती आपण खेळायला जातो, मैदानावर खेळायला जातो आणि खेळता खेळता कोणीतरी पडलेला असतो. पडलेला असल्यानंतर आपल्याला हसू येतं, पण त्याला उठवणारा कोणीतरी एकटाच असतो. हसणारे 10 जण असतात. मग हसणारे आपले गुरु होतील का उठवणारा गुरु होईल? मग आपणच ठरवायचंय की आपल्याला नक्की काय करायचंय. मग कुणाचे गुण आपण घेणार आहोत आणि ते गुण घेऊन आपण आपल्या जीवनाची वाटचाल त्या ठिकाणी कशी करणार आहोत. याच वयांमध्ये सगळे पराक्रम झालेले आहेत, नीट लक्षात घ्या. म्हणजे आता तुम्ही सगळे प्राथमिक आणि माध्यमिक असं मिळून आपण इथं बसलोय. 5वी 6वी 7वी 8वी 9वी आणि 10वी हेच वय असतं क्रांती करण्याचं. आता छत्रपती शिवाजी महाराजांची आपण नाटिका बघितली. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं पहिलं तोरण बांधलं. कोणत्या गडावर? वय किती होतं? टीन एज, बरोबर ना? याच वयामध्ये क्रांती होत असते. हेच वय असतं.
जिजाऊंनी सुद्धा त्यांना स्पून फिडिंग ज्याला आपण म्हणतो आत्ताच्या भाषेमध्ये सांगायचं तर, रामकृष्णांच्या गोष्टी सांगितल्या, पराक्रमांच्या गोष्टी सांगितल्या आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज त्या ठिकाणी घडले. आता आपण बघितलं गुरु शिष्याचं नातं. समर्थ रामदास स्वामींनी त्यांना स्वराज्य स्थापनेचा गुरुमंत्र दिला, परंतु पहिली गुरु त्यांची कोण होती तर माताच होती. त्यांनी त्यांच्यामध्ये स्वराज्य स्थापनेचं स्वप्न जे आहे ते त्या ठिकाणी त्यांना बघायला सांगितलं आणि ते सत्यात उतरवलं देखील. मग आपण काय करत आहोत आता? आपला गुरु आता कोण आहे? आपला गुरु गुगल आहे सध्या. काय पाहिजे ते गुरु आपल्याला गुगल देत असतो. घरी गेले की लगेच सर्च करायचं, लगेच टाईप केलं की सगळं काही त्याच्यावरती येतं. आता त्याला नवीन जोड मिळाली आहे, 4 GPT मिळाली आहे ना. आपल्याला सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्याच्यामध्ये आहेत. मग हे जे आभासी सध्या जग आहे की जे आपण जगत आहोत, हे आभासी जग आपलं गुरु होऊ शकतं का? हे आपल्याला एखाद्या प्रश्नाचं उत्तर देईलही नाही असं नाही, आपल्या प्रश्नांची सोडवणूक करेलही नाही असं नाही, समस्या आपल्याला दाखवून दिल्यानंतर ते आपल्याला मार्गही सांगेल नाही असं नाहीये, परंतु त्याला नैतिकतेची जोडही तितकीच महत्वाची. मग ती नैतिकतेची जोड कोण देणार आपल्याला? ते संस्कार कोण देऊ शकतं? जेव्हा आपण आपल्या आईचा, शिक्षकांचा, वडीलधाऱ्यांचा विचार करतो, ते संस्कार आपल्याला तिथून मिळत असतात. म्हणून या आभासी जगामध्ये आपण वावरतो. आभासी जगामध्ये सगळं काही उपलब्ध आहे. कधी कधी आपल्याला असं वाटतं की हे आम्हाला माहिती आहे, शिक्षक आम्हाला शिळं सांगतात, जुनं सांगतात काहीतरी, हे आम्हाला आधीच माहिती आहे. हो, पण ते सांगत असताना त्याच्या मागचा भावही तितकाच महत्वाचा असतो विद्यार्थ्यांना. एखाद्या गोष्टीचा, एखाद्या तत्वाचा आपण वापर किती आणि कसा करावा, तो आपल्याला गुरु शिकवत असतो. त्याचा जीवनामध्ये अतिरेक नाही झाला पाहिजे, हे गुरु आपल्याला त्या ठिकाणी सांगत असतो. म्हणून गुरुला आजच्या सुद्धा या संगणकाच्या युगामध्ये सुद्धा तितकंच महत्व आहे. आता आपण गुरु परंपरेच्या भरपूर जोड्या ऐकल्या, अगदी आधुनिक काळापर्यंतच्या जोड्या आपल्याला त्या ठिकाणी सांगण्यात आल्या. मग हे जे गुरु म्हणून आपण स्वीकारलेलं आहे, हे गुरु काय आहे तर आपल्या परंपरेमध्ये, भारतीय संस्कृतीमध्ये गुरु हे तत्व म्हणून स्वीकारलं गेलंय. एक व्यक्ती म्हणून आपल्या जीवनामध्ये कुणीतरी आदर्श असावाच, नो डाऊट, परंतु गुरु हे काय आहे तर गुरु हे तत्व आहे आणि त्या तत्वाला आपण त्या ठिकाणी नमस्कार केला पाहिजे. आणि ते तत्व म्हणून आपण आपल्या आयुष्यामध्ये, आपण आपल्या जीवनामध्ये ते स्वीकारलं पाहिजे. आणि मग गुरूंच्या प्रती आपल्या मनामध्ये भाव कसा असावा तर गुरूंच्या प्रती आपल्या मनामध्ये हा समर्पणाचा भाव असला पाहिजे. समर्पण आपण त्या ठिकाणी गुरुच्या चरणी केलं पाहिजे. समर्पणाचा अर्थ होतो समर्पण. माझं जे काही आहे ते सर्वस्व मी गुरूंच्या चरणी अर्पण करतो, त्याला समर्पण असं म्हणायचं, त्याला समर्पित भाव असं म्हणायचं. म्हणजे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपण गुरूंबद्दल नुसता आदरभाव व्यक्त करून चालणार नाहीये, तर त्यांच्या प्रती आपली भावना ही समर्पणाची देखील असली पाहिजे. आईच्या प्रती आपली भावना समर्पणाची असावी. आपण सकाळी लवकर उठतो ना? कोण कोण उठतं सकाळी लवकर? लवकर म्हणजे 6च्या आधी. हा, व्हेरी गुड. या ज्यांनी हात खाली गेलेत त्यांनी यांच्यासाठी टाळ्या वाजवायच्या. ठीक आहे. लवकर उठल्याबरोबर काय करायचं असतं सांगा बरं? व्हेरी गुड. उठल्याबरोबर अगोदर आपल्या हाताचं दर्शन घ्यायचं. तुम्ही म्हणता ना, कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये. कोण कोण आपल्या हाताचं दर्शन घेत? आता नीट लक्षात घ्या सगळेजण. सगळ्यांचं लक्ष आहे का? आपल्या हाताचं दर्शन आपण अगोदर घ्यायचं. प्राथमिकला सगळं शिकवलंय हो आपल्याला. 1ली ते 4थी मध्ये हे सगळे संस्कार झाले आणि आपण माध्यमिकला आलो ना की हे तिथंच सोडून येतो. याच बिल्डिंग मध्ये 1ली ते 4थी झाली, पण आम्ही विसरलो सगळं काय. आपल्याला सांगितलंय उठल्याबरोबर अंथरुणामध्ये आपण कुणाचं दर्शन घेतलं पाहिजे? हाताचं दर्शन घेतलं पाहिजे. का घेतलं पाहिजे? कारण याच हातामध्ये सगळं काही आहे. सर्व कर्म करण्याची शक्ती आपल्या हातामध्ये आहे. हे कर्मेंद्रिय आहे आपलं. हात हे आपले कर्मेंद्रिय. याच्यामध्ये लक्ष्मीचा वास आहे, याच्यामध्ये विष्णूचा वास आहे.
चांगलं आणि वाईट कर्म दोन्ही करण्याची ताकद आपल्या हातामध्ये आहे. चॉईस इज युअर्स. चॉईस तुमची आहे. मग काय करावं लागतं तर सकाळी उठल्यापासून आपली समर्पणाची भावना त्या ठिकाणी असली पाहिजे. मी मगाशी समर्पण सांगितलं ते याकरताच सांगतो की समर्पित भावना ही कधीपासून सुरू होईल? उठल्यापासून आपल्या मनामध्ये समर्पणाची भावना पाहिजे. आपल्या हातांचा आपण अगोदर नमस्कार केला पाहिजे. अंथरुणावर खाली येताना भूमीवर नमस्कार केला पाहिजे. जन्म आपण या भूमीवरती आपले पाय देऊन उभे असतो. खेळतो, बागडतो, तुडवतो. अनेक प्रकारे आपण या भूमीला त्या ठिकाणी आपल्या पायाखाली घेत असतो. मग या भूमीप्रती आपण समर्पणाचा भाव कधी व्यक्त करणार? तिच्याप्रती आपलं समर्पण कसं व्यक्त करणार आपण? मग अंथरुणावरून खाली यायच्या अगोदर आपण जमिनीला नमस्कार केला पाहिजे की हे धरणी माते, मी तुझ्यावरती पाय ठेवून या ठिकाणी उठणार आहे आणि तुझ्या अंगाखांद्यावरच मी खेळणार आहे. त्यामुळे माझा पहिला नमस्कार हा कोणाला असला पाहिजे? भूमातेला असला पाहिजे. ही समर्पणाची भावना जर आपण सूर्योदयापासून घेत असू तर आपलं जीवन जे आहे, आपला दिवस जो आहे तो अतिशय सुखकर होईल. आणि मग एक दिवस गुरुपौर्णिमा साजरी करण्याच्या ऐवजी आपण ती रोज गुरुपौर्णिमा साजरी करू. अशी ही गुरुपौर्णिमा आपल्याला साजरी करावी लागेल. आणि मग आपले व्यावहारिक सगळे कामं त्या ठिकाणी सुरू होतील. आणि व्यावहारिक कामांमध्ये जे जे काही, आता आपल्या मित्रांनी खूप छान सांगितलं, जे जे काही चांगल्या गोष्टी सांगणारे सर्वजण आहेत त्या सर्व चांगल्या गोष्टी सांगणाऱ्यांना आपण गुरु म्हणून त्या ठिकाणी स्वीकार करू. असं हे नातं, असं हे समर्पण, अशी ही गुरुभक्ती आपल्या आयुष्यामध्ये त्या ठिकाणी आली पाहिजे. पुराणातल्या कथा ह्या आपल्यासाठी प्रेरणादायी आहेत. त्या पुन्हा आपल्या समोर येतील, घडतील, ते पुन्हा सगळे महापुरुष आपल्या समोर येतील असं नाही होणार. परंतु त्यांच्याकडून ती प्रेरणा आपल्याला घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. आता आपण विद्यार्थी दशेमध्ये आहोत, तर विद्यार्थी दशेमध्ये आपल्या समोर जे काही गुरुजन आहेत, पालक आहेत, शिक्षक आहेत, मित्र आहेत, मैत्रिणी आहेत, यांच्याकडून मला जास्तीत जास्त चांगलं काय घेता येईल आणि माझं विद्यार्थी दशेतलं आयुष्य मी समृद्ध कसं करू शकेन यावरती आपण थोडासा जास्त भर दिला पाहिजे. म्हणजे शाळेमध्ये मूल्य शिक्षणाचे तास लावले जातात. कशासाठी मूल्य शिक्षण? वेळापत्रकामध्ये तो तास कशासाठी हवा आहे? ही कायमस्वरूपी जी मूल्ये आपल्याला मिळालेली आहेत, ही मूल्ये आपल्यामध्ये रुजली जावीत म्हणून एक प्रयत्न त्या ठिकाणी मुद्दाम केला जातो. का तर आपण विसरतोय. आपण सहज चालता चालता कोणाला तरी रांगेमध्ये पाय आडवा घालतो आणि पाडतो. आनंद वाटतो आपल्याला. सायकल स्टँडवरची सायकल आपली स्वतःची काढलेली असते आणि आपण धक्का दिलेला असतो. सगळ्या सायकली पडतात, त्यातही आनंद वाटतो. ही मूल्य कुठं हरवली? का करतो आपण असं? तर कुठंतरी आपल्यामध्ये काहीतरी कमी आहे. आपल्यामधली नकारात्मक शक्ती ही थोडीशी जास्त आहे, म्हणून कदाचित माझ्या हातून ते तसं होत असेल. डबा खाल्ल्यानंतर मी हात धुवायला जातो, पण नळ तसाच सोडून येतो, मी बंद करत नाही. किंवा चालू नळ माझ्या गल्लीमध्ये असतो, तसाच दिसतो, तरी पण मी बंद करायला जात नाही. असं का होतं? कारण समर्पणाची भावना जी आहे ती आपली कुठंतरी थोडी मायनस मध्ये आहे. नंबर लाईन वरती मायनस नंबर्स असतात की नाही, त्या मायनस मध्ये कुठेतरी समर्पणाची भावना आहे. ती थोडी थोडी राईट साईडला पुढे आली पाहिजे, ती शून्य झाली पाहिजे आणि शून्यापासून तिचा प्रवास पॉझिटिव्ह नंबरकडे गेला पाहिजे. मग यासाठी मी काय प्रयत्न करणार आहे? वर्गामध्ये मी जेव्हा असतो तेव्हा कळत न कळत टीचर सांगतात आम्हाला की पेन्सिल जे आहे ते टोक करा आणि त्याचा कचरा वर्गामध्ये टाकू नका. टीचरांना बेंच खालचं काय दिसतंय? मी बेंच खाली टोक करणार. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना मित्रांनो, ह्या सगळ्या आपण कळत न कळत करत असतो. परंतु इथं ते आपल्या मनामध्ये खोलवर रुजतं आणि मग ही समर्पणाची भावना सगळी धुळीस मिळालेली असते. आणि मग फक्त औपचारिकता राहते. आपण आपल्या गुरूंप्रती समर्पण करण्याची फक्त औपचारिकता राहते. तर तसं होऊ नये. माझ्या आयुष्यामध्ये सगळं काही प्रत्यक्षात कसं येईल याचा मी पूर्णपणे प्रयत्न केला पाहिजे.
कुणी करत असेल तर त्याला नाही म्हणण्याची ताकद मी दाखवली पाहिजे. माझाच मित्र एखादा कचरा करतोय, माझी मैत्रीण एखादी जसं करते, तर मी तिला थांबवलं पाहिजे, नाही तू हे करू नको, हे चुकीचं आहे. ही हिंमत सुद्धा आपल्याला कधी मिळू शकते? ही हिंमत आपल्याला जेव्हा आपण भूमीला नमस्कार करू, जेव्हा आपल्या हाताला नमस्कार करू, जेव्हा आपण संध्याकाळी घरी गेल्यानंतर आई वडिलांच्या पाया पडू, देवासमोर समई लावलेली असताना तिथं शुभम करोती म्हणू, सकाळचं स्तोत्र म्हणू, संध्याकाळची प्रार्थना म्हणू, तेव्हा ही हिंमत, ही ताकद आपल्यामध्ये त्या ठिकाणी येऊ शकते. अन्यथा नाही येणार. घरी गेल्याबरोबर आपल्या हातात रिमोट हवा असतो आणि मग तिथे छानपैकी कार्टून काय तर चालू असतं. मग कुणी ऑगी अँड कॉकरोच बघत असतं, कुणी ते समोसावाला कार्टून बघत असतं. त्याच्यामधून समर्पणाची भावना नाही येणार. तर हे थोडं थोडं मित्रांनो लक्षात घ्यायचंय. आणि मग आजच्या गुरुपौर्णिमेचा जो काही संदेश, जो काही आपण इथून घेऊन जाणार आहोत, या सगळ्या दैनंदिन जीवनातल्या छोट्या छोट्या गोष्टींचा आपण आपल्या जीवनामध्ये सत्याच्या रूपाने कसा आपण अंगीकार करूया, याचा थोडा आपण आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवसाने विचार करूया. आणि मला वाटतं की तेच या गुरुपौर्णिमेचं फलित असेल असं मला वाटतं. इथे सर्व विद्यार्थ्यांनी जो कार्यक्रम सादर केला तो अतिशय सुंदर होता. त्यांची मनोगत खूप छान होती. त्यांचं पाठांतर, त्यांच्या आवाजातले चढ उतार हे सुद्धा खूप सुंदर होते. त्याच्यामागे तुमच्या सगळ्या शिक्षकांची मेहनत त्या ठिकाणी दिसते. आपण सर्वजण खूप मेहनती आहात. आपल्या शाळेचं नाव खूप मोठं आहे. आपण सर्वजण मेहनती आहेत. शिक्षण संस्थेचं नाव सुद्धा आपल्या चांगलं आहे आणि ते असंच उंचावत राहो अशी मी या ठिकाणी प्रार्थना करतो. आणि सर्व शिक्षक बंधू भगिनींना मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. आणि आभार देखील व्यक्त करतो की आजच्या कार्यक्रमासाठी मला या ठिकाणी प्रमुख अतिथी म्हणून बोलवलं. त्याबद्दल आपल्या संस्थेचे, मुख्याध्यापकांचे आणि सर्व शिक्षकांचे आभार. धन्यवाद. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव गुरु साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः.
प्रचंडे येथे आभार प्रदर्शनासाठी उपस्थित आहे। आज गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमासाठी आपल्याला लाभलेले प्रमुख अतिथी व गुरुस्थानी असलेले माननीय श्रीयुत मार्तंड हरिहर कुलकर्णी हे येथे उपस्थित राहिले व त्यांनी आम्हा विद्यार्थ्यांना बहुमोलाचे मार्गदर्शन केले, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते। आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय सौभाग्यवती श्रुती बागेवाडी मॅडम ज्यांनी इतका सुंदर कार्यक्रम आम्हाला उपलब्ध करून दिला, त्याबद्दल त्यांचेही मी आभार मानते। शाळेच्या पर्यवेक्षिका सौभाग्यवती सुस्मिता तडकासे मॅडम यांचेही आम्हाला मार्गदर्शन लाभले, त्याबद्दल त्यांचेही आभार मानते। येथे जमलेले माझे सर्व गुरुवर्य यांचेही खूप आभार। शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व तुम्ही सगळे माझे मित्र मैत्रिणी यांचेही आभार मानते व संयोजकांच्या परवानगीने हा कार्यक्रम येथे संपन्न झाला असे जाहीर करते। धन्यवाद।